नवऱ्यानं आणि सासऱ्यानं प्रचंड त्रास दिल्यामुळं त्या त्रासाला कंटाळून त्या बाईनं आत्महत्या केली. दोघांनाही शिक्षा झाली, तुरुंगामध्ये गेले. पण त्या आरोपींच्या आईला घरामध्ये 50,000 रुपयाचं पुडकं नेऊन देणारा वकील नेमका कसला म्हणायचा? मला तर ते वाचल्याबरोबर तळपायची आग मस्तकात गेली. पण त्याच्या पुढचं मी वाचत गेलो, माझा राग शांत झाला. म्हणजे ज्या स्त्रीनं आत्महत्या केली, तिच्या बाजूनं खरं तर त्या केसचा निकाल लागला होता. तिच्या विरोधामध्ये जे होते, ते ज्यांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली होती, तिचा नवरा आणि तिचा सासरा, हे दोघं सांगलीच्या तुरुंगामध्ये होते आणि ती केस सांगलीच्या सेशन कोर्टात म्हणजे सत्र न्यायालयामध्ये सुरू होती. आणि त्या आरोपींची केस लढवणाऱ्या वकिलाचं नाव होतं जयसिंगराव माने. आता ते हयात नाहीत. या केसलाही कदाचित बरीच वर्षे झाली असतील. पण जयसिंगराव माने जे वकील होते, त्या जयसिंगराव माने यांनी काय केलं, त्या केसचा निकाल लागेपर्यंत, म्हणजे त्या आरोपींना शिक्षा होईपर्यंत, त्या आरोपीची म्हणजे त्या सासऱ्याची बायको, त्या मुलाची आई, ती म्हातारी एकटी तिकडे सांगलीला सारखी खेटे मारत होती तारखेला. जयसिंगराव माने जे वकील होते त्यांनी सांगितलं, आजी तुम्ही इकडे यायची अजिबात गरज नाही आणि तुम्ही नाही आला तरी चालेल. पण तरी ती आजी येत होती, कारण तिच्या घरी दुसरं कुणी नव्हतं. शेवटी अनेक साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला. त्या दोघांनाही शिक्षा झाली. कोल्हापूरला कळंबा जेलला त्यांना पाठवण्यात आलं. मग मात्र म्हातारीचं तिकडे येणं जाणं थांबलं, कारण ते अंतर खूप होतं. शेवटी जयसिंगराव माने यांना वाईट वाटलं. मग त्यांनी काय केलं, त्यांच्यासोबत प्रॅक्टिसला एक तरुण वकील होता. त्या तरुण वकिलाचं नाव म्हणजे ॲडव्होकेट कृष्णा पाटील. ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांना सोबत घेतलं आणि सांगितलं की कृष्णा, आज आपल्याला जतला जायचंय, सांगली जिल्ह्यातला जत नावाचा तालुका. तर कृष्णा पाटील यांनी विचारलं कशासाठी जायचंय? ते म्हटले चल, सोबत एक काम आहे. मग ते त्या दिवशी जतला गेले. तिथं चळवळीतला एक असा व्यक्ती, जे काही दिवस आमदार सुद्धा राहिले होते, कल्लाप्पांना होरती, त्यांच्या घरी ते गेले. त्यांना भेटले, त्यांना सगळी कहाणी ऐकवली. म्हातारी घरी एकटीच असते, त्या बिचारीची काही चूक आहे. या दोघांनी खरं तर गुन्हा केला असेल, पण त्यांचा भोग हिच्या वाट्याला कशासाठी, आणि तिला आपणाला मदत करायला पाहिजे. तर कल्लाप्पांना होरती काही बोललेले नाहीत. घरामध्ये गेले, 50,000 रुपयाचं पुडकं घेतलं, बाहेर आले आणि जयसिंगराव मानेंच्या हातात ठेवलं आणि म्हटले, मी एवढी मदत आपणाला करू शकतो. जयसिंगराव मानेंनी पटकन ते पुडकं घेतलं. दोघे तिथून परत एसटीनं ती म्हातारी जिथं राहत होती त्या गावामध्ये गेले. आंब्याच्या झाडाखाली छोटंसं घर, त्या घरामध्ये दोघं गेले. साध्या सारवलेल्या घरामध्ये चुलीला टेकून डोक्याला हात लावून ती म्हातारी डोळ्यातनं ढसाढसा अश्रू गाळत खरं तर बसली होती. नवरा तुरुंगामध्ये आहे, स्वतःचा मुलगा तुरुंगामध्ये आहे आणि जगाव आता कुणाच्या भरवशावर, स्वतःच्या घरामध्ये दुसरं कुणीच नाही. अशा परिस्थितीमध्ये या दोघांना समोर बघितलं, त्या म्हातारीच्या डोळ्यात परत पाणी आलं आणि जयसिंगराव माने यांनी 50,000 रुपयाचं पुडकं तिच्या हातामध्ये ठेवलं आणि म्हटले, एवढी मदत आम्ही तुम्हाला करू शकतो. म्हातारी मोठ्यानं रडायला लागली. म्हटली, खरं तर देवावानी भेटलासा बघा मला. म्हातार वयामध्ये माझ्या कपाळावरचं कुंकू गजाड झालं, पोरगा देशोधडीला लागलं, ही येळ माझ्यावर देवानं का आणली, म्हणून ती मोठ्यानं रडली. असू द्या, तुमचं उपकार झालं माझ्यावर, असं म्हटले. दोघांनी निरोप घेतला, तिथून निघाले. मला विशेष याचं वाटतंय की अलीकडं आमचा कोर्टावरचा विश्वास उडत गेलाय. शहाणी माणसं, जाणकार माणसं आम्हाला सांगताय दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कसल्याही परिस्थितीत चढू नये. पण अशा काळ्या कोटाच्या आतला माणुसकीचं दर्शन घडवणारा जयसिंगराव मानेंसारखा वकील जर बघितला की मग वाटतं की खरंच आम्हाला गरीबाला, पीडिताला, शोषिताला न्याय मिळू शकतो, याच्यावरचा विश्वास वाढतो. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा म्हटलं होतं की ही संसद हिजड्यांची हवेली झाली, न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, आता मी न्याय नेमका कोणाकडे मागू, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, असं म्हटलं होतं. पण या वकिलांकडे असं पाहिलं की बरं वाटतं. जयसिंगराव माने जे आहेत त्यांना गरिबांचा वकील म्हणून ओळखलं जात होतं. बरं, असा एक विषय नाही. तुम्हाला जर दुसरा विषय सांगितला तर फार विशेष वाटेल की एका विधवा महिलेचा विषय होता. तिचा नवरा मेलेला होता आणि ती वादी होती कोर्टामध्ये. तिची केस लढत होते जयसिंगराव माने आणि दुसऱ्या बाजूला प्रतिवादी म्हणून तिच्या देराची केस लढणारे जे वकील होते त्यांचं नाव गुजर वकील. आता हे दोघेही हयात नाहीत. आता हे वकील कुठले आहेत बरं का, सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातले हे वकील आहेत. आता ती केस लढत असताना गुजर वकील यांच्या लक्षात आलं की दिरानं त्या विधवा महिलेला स्वतःच्या भावाच्या बायकोला शेतातनं हाकलून लावलंय. शेतातला सगळा ऊस कारखान्याला घालवलेला आहे आणि कारखान्याचं बिल त्याला काही दिवसात येणार आहे. तो स्वतः त्या कारखान्यामध्ये काम करत होता आणि त्या दिराचा मेहुणाच कारखान्याचा यमडी होता. त्यामुळे कसल्याही प्रकारचं टेन्शन नव्हतं. जयसिंगराव माने यांनी कारखान्याला नोटीस पाठवली की त्याला कसल्याही परिस्थितीत बिल देऊ नये ऊसाचं. पण कारखान्याचा यमडीच त्याचा मेहुणा असल्यामुळं
कारखान्यानं काही त्या नोटिसीला दाद दिली नाही. शेवटी जयसिंगराव माने यांनी कोर्टामध्येच एक अर्ज केला आणि सांगितलं की त्याचं बिल अदा करण्यात येऊ नये, त्याला स्टे मिळावा. पण कोर्टानं अशी भूमिका घेतली की याच्यामध्ये कारखाना पार्टी नाही, त्यामुळे कारखान्याला कसल्याही प्रकारे आपण याच्यामध्ये ओढू शकत नाही. शेवटी जयसिंगराव माने निराश झाले. तिथून बाहेर पडल्यानंतर बार रूमला सगळे वकील बसले होते. अशा परिस्थितीमध्ये गुजर वकील, जे विरोधी केस लढणारे वकील आहेत, ते त्यांच्याकडे गेले आणि गुजर वकील म्हटले, तुम्ही केलेला अर्ज बरोबर आहे कोर्टाकडे, फक्त त्याला गार्निशमध्ये कन्व्हर्ट करा. ऑर्डर 21 रूल 46 प्रमाणे तो अर्ज करा. याच्यामध्ये कारखाना जरी नसला तरी कारखान्याला पार्टी दाखवता येईल आणि आपल्याला त्या बिलाला स्टे वगैरे आणता येईल. आणि मग तिथून पुढची सगळी प्रोसेस झाली. ॲडव्होकेट कृष्णा पाटील त्यावेळी जयसिंगराव माने यांच्यासोबत प्रॅक्टिसला होते. त्यांना विशेष वाटलं. त्यांनी दुसऱ्या बाजूला चिपाडे दादा वकील जे आहेत त्या वकिलांना विचारलं की बाबा आमचे विरोधी वकील आहेत पण सल्ला कसा काय दिला त्यांनी. तर त्यावेळी चिपाडे दादा जे होते त्यांनी सांगितलं, अरे बाबा शेवटी कोर्ट म्हणजे तरी काय आहे, ट्रूथ फाइंडिंग इंडस्ट्री आहे आणि वकील म्हणजे कोण आहोत आपण, तर ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे. शेवटी इथं सत्यशोधन फार महत्वाचं आहे, सत्याला न्याय दिला पाहिजे. मला आज विशेष वाटते की अलीकडं काही महिन्यांपूर्वी मला वाटतं त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची कोर्टातली पट्टी निघाली, तरी सुद्धा एक न्यायाधीश लाच घेताना सापडला होता. दुसऱ्या बाजूला अनेकदा आम्हाला न्याय मिळत नाही कोर्टात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. खिसं भरणारी वकील मंडळी खरं तर बऱ्याच अंशी दिसत असताना एका बाजूला हे आशावादी चित्र आम्हाला बघायला मिळते. चिपाडे दादा, गुजर वकील, जयसिंगराव माने काका जे गरिबांचा वकील म्हणून खरं तर प्रसिद्ध होते, तर हे सगळे तासगावचे वकील बरं का. आता हे मी कुठून काढलं तर हे जे पुस्तक आहे माझ्या हातात, कोर्टाच्या पायरीवरून, ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी स्वतः लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक अगदी अलीकडं चालू वर्षामध्येच 19 फेब्रुवारी 2025 ला प्रकाशित झाले, म्हणजे शिवजयंतीला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय की मी स्वतः निवेदक म्हणून, सूत्रसंचालक म्हणून तिथं होतो आणि या लेखकानं स्वतः त्यांच्या हस्ताक्षरामध्ये असं लिहिलंय, पहाडी आवाज असं मला त्यांनी म्हटलंय आणि ते पुस्तक त्यांनी मला खरं तर भेट दिलेला आहे. बरं, या पुस्तकामध्ये फक्त वकील किती चांगला हे सांगितलं नाही, मी तर आपल्याला आवर्जून सांगेन हे पुस्तक मी पूर्ण वाचले त्यावेळीच, परत दुसऱ्यांदा मी वाचून काढला हा व्हिडिओ करायचा आहे म्हणून. या पुस्तकामध्ये म्हणजे जे वकिली क्षेत्रात नव्याने येऊ पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची माहिती या लेखकानं या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तेव्हा कोर्टाच्या पायरीवरून या पुस्तकाबद्दल हे सगळं सांगत असताना आपली भावना नेमकी काय होती, कदाचित आपल्यापैकी अनेकांना असं वाटलं असेल आत्ताच अलीकडे काही बातमी घडली का काय, 50,000 रुपयाचं पुडका आरोपीच्या आईला नेऊन दिलेलं, तर हे घडलेलं आहे. फक्त ते काही वर्षांपूर्वी झालेलं आहे आणि ती तासगावची गोष्ट आहे. या पुस्तकाबद्दल आपल्याला काय वाटतं, या वकिलांच्या बद्दल काय वाटतं, आताची न्याय व्यवस्था नेमकी तशी राहिलेली आहे, आताचे वकील तसे आहेत का, आपलं सगळं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि आवर्जून कोर्टाच्या पायरीवरून हे पुस्तक वाचायला विसरू नका. हे मार्केटला सध्या उपलब्ध आहे. पुन्हा एका नव्या पुस्तकासोबत नव्या व्हिडिओमध्ये आपण जरूर भेटूयात. धन्यवाद.